नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, गेले 11 दिवस तुम्ही ऐकताय प्राध्यापक बा बोधे लिखित बदला ही कादंबरी. श्रोते हो, ही कादंबरी तुम्हाला कशी वाटते हे कमेंट करून जरूर कळवा. या कादंबरीचा प्रत्येक भाग आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करा. प्राध्यापक बोधे सरांचे खूप फॅन्स संपूर्ण महाराष्ट्रात पसरलेले आहेत. त्यांच्यापैकी जे तुमच्या माहितीचे असतील त्यांच्यापर्यंत ही कादंबरी जरूर पोचवा. आज आपण ऐकणार आहोत या कादंबरीचा शेवटचा भाग, अर्थात भाग 12वा. आज काय काम नव्हतं. सासरवाडीला जाऊन बायकोला आणली होती. तायडी बी आली होती. सारं घरदार 2 दिवस देवदेव करून आलं होतं. दावणीत कडवाळीची 4 वजी टाकली होती. भाना बैल घेऊन चाराय गेलता. तसं काम नव्हतं. गिरणीत ठेवलेल्या पिठाचा डबा तेवढा आणायचा होता. जयश्या निवांत सिगरेट फुकत पाराव गप्पा हाणत बसला होता. माणसांचं कोंडाळं कान पाडून ऐकत होतं. तुळजापूरच्या गप्पा सांगत होता तो. तिथं मटण कसं चांगलं मिळतं, टोप्या कशा चांगल्या मिळते तो सांगत होता. तेवढ्यात ग्रामपंचायतीच्या शिपायाने हाक मारली. जयसिंग दादा, अहो तुमचा फोन आला आहे. मला फोन आला? या टायमाला कोणाचा आहे? गेला धोतर सावरीत. फोन फौजदाराचा होता. साहेब बोलल तसा जयश्या आचकं देत होता आणि शेवटी तर खालीच बसला. पण साहेब ठीक आहे, नाही घर सोडीत, लवकर पाठवा साहेब. जयश्यानं फोन खाली ठेवला. एकदा सरपंचाकडं बघितलं. कसला तरी विचार केला. शाळेत गेला. मास्तरासनी बोलवून घेतलं. काय वाईच काम आहे, घरी या. फौजदार सावंत साहेबांचा फोन आलता. पटकन या घरी. मास्तर आलाच मागोमाग. दोघं खोलीत बसली. गुरुजी, लय अवघड झाले बरं का गुरुजी. काय झालंय? फौजदाराचं पिस्तूल घेऊन ताण्या पाळालाय. अरे बापरे. साहेब म्हणलं सावध राहा, तो कावा बी गारात घुसू शकतोय. नाही पण तो पळाला कधी? हे काय आता मागाशी कोर्टात येताना जीपमध्ये बसून पासार झालाय. दिवसा आणि पिस्तूल मिळवेपर्यंत साहेब काय करत होता काय समजना. कोणाचं पिस्तूल पळिवलं हे काय सांगितलं नाही साहेबानं. पण साहेबाशिवाय कोणाकडं असतंय पिस्तूल? मास्तरासनी सावध राहायला सांगा असंही म्हणाले. पोलीसची गाडी येणंच आत्ता. साला हा साप जिथं तिथं आडवा येतोय. मास्तर खलासच करून टाकू का त्याला? आपण मारण्यापेक्षा त्याला मारल्याला परवडला. जो साहेबाचं पिस्तूल पळवतो तो आपल्या गोळ्या झाडायला कमी नाही करणार. तुम्ही सावध राहा. नाही हो, मला तशी माझी काळजी नाही. मास्तर, खरी काळजी तुमचीच आहे. तुम्ही शाळेत शिकवायच्या नादात असल्यावर त्यांनी चाल केली, कळणार कसं तुम्हाला? मी दार लावून शिकवील, मग तर लय अवघड. तुमच्या शाळेची रचना अशी की पाळायला जागा बी नाही. निदान मागच्या अंगाला एखादा दरवाजा पाहिजे होता. नाही त्याची नाही काळजी. शाळा मी देवळात भरवीन. तसंच करा. तुमचा वर्ग तेवढा देवळात घ्या. ताण्या आला डायरेक्ट शाळेत येणार तो. जयसिंगराव, गोकुळाला फोन करून तेवढं सावध करू. तो हरामखोर तिथंही जाईल. राव, हे कावा चालय ध्यानात माझ्या. तुमच्या परास गोकुळाव त्याचा लय डोळा आहे. गोकुळाला फोन लावला. सावध राहायला सांगितलं. ती म्हणाली, माझी नका काळजी करू, तुम्ही स्वतःला सांभाळा. मी आपल्या बंगल्यावरच्या गोरख्याला सांगून ठेवते. दरवाजावर येणारा प्रत्येक माणूस वरून फाटकात दिसतो का मी येऊ तिकडं? नाही नग. मास्तरनं फौजदाराला फोन लावला. ताण्या पाटण भागात जायची शक्यता असल्याचं कळवलं. साहेब म्हणले, काळजी करू नका, सगळ्या जिल्ह्यात कळवलेलं आहे. मास्तरचं शिकवण्यात लक्षच लागना. दिवसभर वर्ग देवळात भरायचा. देवाकडं कवा बघायचाच नाही. नजर सारखी बाहेर. पोलीस गाडी आली, गावभर फिरली. ताण्याच्या घराची जडती घेतली.
4 पोलीस उतरले आणि शिवारभर चक्कर मारून आले. तान्याचा तपास काय लागला नाही. पाटलाला बोलवलं. बदमाश याच गावात आहे, तुम्ही लक्ष ठेवा. पाटील मान हलवीत घरोघर फिरायला लागला. बापाईकडे दिसला का त्याला दम द्यायचा. म्हणायचा, तान्याला घरात लपवा, एकाचा दारकोंडा करतो, मी सरपंचाला बी सांगून ठेवलंय. गावात तान्या दिसता कामा नाही. सगळ्याला सांगतोय मी, गावात तान्या दिसता कामा नये. त्यो साहेबाचं पिस्तूल घेऊन पळालाय, म्हणजे किती तयारीचा असन बघा. समध्या गावात ती चर्चा. बाण्याची बायको बिचारी रडायला लागली. जो येईन तो द्वारकाला बोलायचा. बायका तर लय खवचट, म्हणायच्या, द्वारका तुझा भाव काय बापाच्या पोटचा नसन. आई तसली फाकोळी, कार्ट तसंच निपसायचं. द्वारका बिचारी काय बोलायची नाही. मोरावाने डोळं गाळत बसायची. तिचा बाप जेवला का तिच्याच घरी यायचा. सासू खेकसायची, दिवटे जन्माला घालून फुकटचं खाते काय, आबरू कुठं उकरंड्यात पुरली काय. अरे मी म्हणती पचतं कसं. मटकेवाला बी ग बसायचा. द्वारका त्याला म्हणायची, तात्या किती दिवस कोडग्यासारखं जागणार. मग काय करू सांग की. तहानेचा तेवढा तापास लाव, म्हणजे ही तोंड वर करून बोलणारी माणसं गप झाली. त्यो शेवटी मलाच गावणार आहे. त्याच्या सगळ्या जागा मला माहिती आहेत. पोलीस सारेच नाही विचारतात, पण मला नाही विचारत. नुसतं घरात शिरत्याती आणि बघून जात्याती. पण काय बी करून तेवढं अडकवा त्याला. गोकुवंशांना मारलं, नाही तर मास्तरवर हत्यार चालवलं तर घर राहीन का जाग्यावर. समजा आमच्या रावसाहेबांनी ताण्यावर कुऱ्हाड चालवली, पडल्या का नाही मग त्यांच्या हातात बेड्या. मला बी माहिती आहे दोष त्याचा नाहीच आहे, पण त्याचं मोकळं राहणं सगळ्या घरादाराला त्रासदायक ठरणार आहे. शपथ आहे माझी तुम्हाला, त्याला माझ्या पुढं आणा, मी लावते त्याला पोलिसात हजर व्हायला. ठीक आहे, माझं बी काय राहिलं आहे आता. जगलो काय आणि मेलो काय सारखंशी. मला 200 रुपये दे जरा. हे 300 हे घ्या, पण छाडा लावा ताण्याचा. रात्रीचं दारबीर उघडू नका. काय तो कावा बी वार करन. नाही उघडत. रात्री सगळे जागसूत झोपले. मध्यरातचा गाराव दगड पाडला. पत्र्यावर दंदिशी आवाज झाला. जैशी झटक्या उठला, लाईट लावली. मास्तर उठला, लाईट लावली. द्वारका मोठ्यांदा किंचाळली, रावसाहेब रावसाहेब बाहेर जाऊ नका रावसाहेब. नाही जात, ताण्याच येतो. तेवढ्यात दुसरा धोंडा पाडला. दोघांनी बी लाईट घालून टाकली. ताण्या गरजला, अरे बाहेर ये की भाडव्या, टवळीच्या पदराखाली लपतो काय. दना दना दारावर लाथा घातल्या. द्वारकानं आतनं कुलूप लावलं होतं. जैशा किल्ली ओढकायला लागला. द्वारका रडायला लागली, पाया पडते रावसाहेब नका दार उघडू, त्यो वाघवानी बिथरलाय. उंदरावानी पटापटा गोळ्या घालून मारन त्यो. त्याने मास्तरच्या खोलीवरील लाथा घातला. म्हणला, ए फोसकाटा ये की बाहेर. दुसऱ्याच्या गावात येतो आणि माझीच बायको पळवतोय रे. अरे वंशाला माणूस ठेवणार नाही, ये की बाहेर. अर्धा तास दंगा करून ताण्या अंधारात गडप झाला. साऱ्या घरादाराला घाम फुटला होता. आसपासच्या घरची माणसं सुधीक चिडीत चूप झालती. कोण येतंय बाहेर. दुसऱ्याचं दुखणं निस्तरताना आपलं हातपाय मोडून घ्यायला कोणी सांगितलंय. मास्तर एवढ्या वाघाच्या काळजाचा पण लाटा लाटा कापत होता. बाहेर टळटळीत उजेड पडस्तवर काय कोणी बाहेर आलं नाही. ताण्या आला तसा पासार बी झाला. काय कोणाला कळलं नाही. दुसऱ्या दिवशी मास्तरनी साहेबाला फोन लावला. संरक्षण मागितलं. साहेबांनी गाडीच पाठवली. शेजार पाजारच्या माणसासनी विचारलं, खात्री करून घेतली. पुन्हा शिवार पिंजलं. जैशा मास्तरला म्हणला, मी आता कुर्राड घेऊनच बाहेर पडतो. वेडेपणा करू नका. बिथरलेल्या माणसाला भान नसते. पाहिजे तर आपण दोघं दुसऱ्या कोणाच्या तरी इथं जाऊन झोपू. त्याने काय होईन. मागणं येऊन आपण खोडा घालू, जागेव धरू त्याला. पोलिसांनी सांगूया. नाही नको,
त्यातला एखादा मतलेला असला ना तेव्हा आपल्याला अडचणीत आणन. जयशेनं दोघा चौघांकडे शब्द टाकला, पण कोण आसरा द्यायला तयार होईना. जो तो म्हणायचा, एखादी रात आमच्यात झोपाल आणि कायमची पेढा आमच्या मागं लावाल. अरे नाही, तसं काय होणार नाही. तसंच होणार आहे. आज तुमच्या घरावर दगडं पाडते ती, उद्या आमच्या घरावर पडतील. जगू द्या सुखानं, जगू द्या आम्हाला, नका आम्हाला ताप देऊ. लय चिडला जयशे. साली कातडी वाचव माणसं एखाद्याला गोत्यात आणतात. भाना म्हणला, आता पोलीस आहेत ना बंदोबस्ताला, काय गरज हे नसता उद्योग करायची. मग दोघं गप झाले. बंदोबस्ताला चांगले पोलीस होते, पण त्यात एक नासका नारळ होता. तोच चांगू कांबळे. जाणारी नोकरी त्यांनी वरच्या साहेबाच्या हातापाया पडून वाचिवली होती. तो बाकीच्या पोलिसांनी सांगायचा, या मास्तरचं फिरकूट नडतंय सगळ्या गावाला, तो लफडं करून मोकळा निस्तरायचा. आपण मोठ्यांदा बोलायचा, घरात ऐकू जायचं. बायका झाडायला निघाल्या का टक लावून बघायचा. कशी काय त्याने द्वारकाला बघितलं आणि तो भांजाळल्यागत झाला. ती धुणं धुवायला गेल्यावर तो सिव्हिल ड्रेसवर संडासला म्हणून गेला की मागं. द्वारका धुणं धुवायला लागल्यावर गेला तिथं. तुम्ही ब्राह्मणाचे आहे का? कशावरनं? या गावातल्या प्रत्येक माणसाला ओळखतोय मी. एवढं देखणं चितार ह्या गावात मी कधी पाहिलंच नाही. हे बघा, कृपा करा, मला त्रास देऊ नका. अहो, बायकाच्या रक्षणासाठी तर सरकारनं आम्हाला नेमलं आहे ना. त्या जयशेच्या घरातनं तुम्ही बाहेर पडला म्हणून विचारलं. तुम्ही कोण त्याच्या? ते माझे दीर आहेत. होय का? तुमचं गाव कंचं? तान्या सावांची बहीण आहे मी. गाव हेच. वा वा वा, म्हणजे माझा अंदाज खरा ठरला म्हणायचा. भावाच्या वाटा बहिणीला माहिती. फक्त तुम्हाला म्हणून सांगतो, तुमच्या भावाच्या केसाला धक्का लावणार नाही मी. दोष ते तो माझा. ध्यान राहू द्या ना मग आमच्यावर. देवा शपथ सांगतो, तुम्हाला बघितल्यापासनं ना माझ्या काळजाचा पारदा चेंडू झाला, चेंडू. तुमच्या भावाला त्रास देतो ना जयशे, त्या जयशेचा काटा मी काढतो. मीच बंदोबस्ताला आहे ना तुमच्या घरामोरं. हे बघा, तुम्ही जावा, लोक बघतात. ध्यानात राहून द्या आणि ध्यान पण राहून द्या आमच्यावर. नवरा कोण म्हणायचा तुमचा? त्यो भाण्या का? काय बघितलं त्या नरसाळेत एवढं? आता तुम्ही जाताय का बोंबलू दोन्ही हाताने? कायदा माझ्या हातात आहे. मी कवा बी ह्या प्रकरणात तुम्हाला गुंतवू शकतो, पण हरणाला फासात गुंतवणं माझ्या तत्वात नाही बसत. चलतो. माझं नाव ऐकलं ना, बाया माझ्या मागं पळत येतात. अहो, आपल्या बायकासनी कसं वाचवायचं या नादात काय नवरं झालं खोळं. इंद्रजाल हे आपल्याकडं. गुलाबी पाणी शेपाडला बाईच्या पदराव का बाई खोळीच होती. बायकांचा थवा जसं धुणं धुवायला आला तसा चांग्या हवालदार गाणं म्हणत पळाला. द्वारकानं चटाटाटा धुणं आटपलं, पिळलं, गाठलं घर. जयसिंग काय घरात नव्हता. पंचायतीत जाऊन कोणाला तरी फोन लावत बसला होता. मास्तर होतं घरात. कसली तरी कागदं चाळत होतं. गुरुजी, हो गुरुजी. काय वहिनी? हो इकडे या की जरा. सासूच्या मोर सगळा पाडा द्वारकानं वाचला. मास्तरनं मोठीच आवडल्या. असं वाटतंय नरडं दाबाव त्याचं. गुरुजी, त्यो म्हणतो तान्या माझा दोस्त आहे. एखाद्या व्यक्ती हवालदार दार उघडायला लावल रात्री अपरात्री. अहो, चोराला सामील आहे तो हवालदार. त्याला आज राती शिंगा धावतो. दारू पाजून असा हाणतो ना, चलंबर आठवण राहिली पाहिजे त्याला. नाही तसं काय करू नका. अहो, शेवटी पोलीस येतो, जीव घेईन तुमचा. आणि आमच्या रावसाहेबांनी काय सांगू नका यातलं. मी बघतो काय करायचं वहिनी, मी बघतो. पोलीस घरापुढं छावणीच टाकून बसले होते. काम ना धाम, दारू प्यायची, बेड्या फुकत बसायचं. जयशा कुठं निघाला का त्याच्या मागं 2 पोलीस कायम असायचं.
चांग्या सगळ्या गावात फिरायचा. आज पाटलाकडं जेव, उद्या सरपंचाकडं जेव, असं करायचा. धूर काढत म्हणायचा, आमच्या साहेबाला अक्कालाच नाही. मुख्यमंत्र्यासारखा बंदोबस्त ठेवला या बाडव्यांसाठी. साहेबाची बदली होऊ द्या हो. या दोघांनी जीपला बांधून फरफटत नेतो. त्यासनी वाटतंय आपल्यावाने हुशार कोणी नाही. माणसांचं काय हो, माणसं लगेच काढायची या बोलण्यावर. हवालदाराचं कौतिक करायची. गाव हवालदाराला लय ब्यायचं. त्यो शिवाय बोलायचाच नाही. हातात घावल ते हाणायचा. कायद्याचं भ्या दावायचा. माणसं त्याला चुकून लांब पाळायची. एखादा घावला खाचाट्यात म्हणजे लाचारागत हसायचा. अंधार पाडताना मटकेवाला आला झुलत. पोलिसांनी आडिवलं तसं म्हणला, अरे माझ्या लेकीच्या जायला मला कुणाचं बी आहे, नका आडवू, भाकरी खायला चाललोय मी. चांग्या हवालदार धावलाच पुढं, धरला गाळा. अबे खटमल, कुठं चाललं रे? लेकीकडं चाललोय जेवायला. कुठं आहे लेक तुझी? मी तान्याचा बाप आहे, द्वारका माझी लेक आहे. असं आहे वय, जा. लेका आम्हाला भेकावा तर रे, बोलव की जेवायला. मला वाढत्यात हे नशीब आहे. दारू प्यानार का? कंट्री तुरुंगात टाकेल मी. लय बरं होईन, लय बरं होईन. भाकरीचा प्रश्न तरी मिटन. ताण्या गावला का? तो माझा सदरा घालून गेलाय. सदरेत होतोय 40 रुपये. घोट मारताय का हवालदार? थोबाडीन धरून जा जेवायला जा. मटकेवाला झुलत दाराजवळ आला. आज शिरला, दार लावलं. थेट स्वयंपाकघरात गेला. द्वारकेय मास्तराशी बोलीव, जयशाला बी बोलीव. मला वाटलं प्यालायसा. पितोय कशाला मी, जा पटकीन बोलीव. मास्तर आलाच धावत. मटकेवाला त्याच्या कानाशी लागला. जयशेच्या कानात सांगितलं, तुम्हाला कसं माहिती? कालपासनं मी जुगाराच्या आड्यावचे. तुम्ही जे आव्हान वाटायला लागा. भाना तू घरात थांब. तो हवालदार घरात घुसायला कमी नाही करणार. मी आणि जयशे तासाभरात येतो. मारली गाडी, किक सुटली जोडी. पोलीस काय विचारेपर्यंत पसार झाले. डायरेक्ट गाठलं पोलीस स्टेशन. फौजदार जेवायला गेलता, त्याला बंगल्यावर जाऊन गाठला. राम राम यादव साहेब. अरे यावेळी कसे? साहेब ताण्या पुलाखाली जुगाराच्या अड्ड्यावे. बातमी खरी आहे, लवकर चाला. फौजदारानं चढवला ड्रेस, रिव्हॉल्वर घेतलं. एक हवालदार बोलावला. 4-5 लोकांना गाडीत घ्या, रायफली घ्या, मोकळी येऊ नका. 5 मिनिटात गाडी वाटायला लागली. गावाबाहेर गाडी थांबवली. बॅटरी दाबत शिवारातनं निघाले. पुलाजवळ आले. पलीकडच्या कुंडीत कंदील झपाकला. खाली कमाने 2-3 होते. पत्त्याचा डाव रांगला होता. जवळ बाटली, चणे, फुटाणे पडले होते. एकाएकी पोलिसांची रेड पडली. तिघांना धरलं. गारठेची बाळ भरून तिघही बसलेले. चादरी वाढताच भलतेच लोक निघाले. नेहमीचे कांगाल जोगारी होते ते. त्यात ताण्या नव्हता. ताण्या कुठे? आई शपथ सांगतो, आम्ही त्याला नाही मारला. तो बघा चादरी खाली झाकलाय त्याला. फौजदारानं चादर ओढली. ताण्या रक्तबंबाळ अवस्थेत मेला होता. त्याला गोळी घातली होती. याला कोणी मारला? आम्हाला काय माहिती साहेब. अरे भडवेव निवांत जुगार खेळताय आणि माहीत नाही म्हणताय. शेळके पट्टा काढा, एकेकाला चोपा. पोलिसांनी पट्ट्याने धोपाटलं सगळ्यांना. एक म्हणला, पाया पडतो, मारू नका. सांगतो ना म्हणलं, सांगतो, पाया पडतो. ताण्या आणि त्याचा बाप रोज इथं जुगार खेळाय येते. बापानी लेकाला मारला. तान्यानं मांडीव पिस्तूल ठेवलं होतं. त्याच्या बापाने गाण्याने पिस्तूल उचललं, सरळ गोळी घातली आणि आम्हाला म्हणला, याला झाकून ठेवा. पोलीस येस्तवर जुगार खेळा, नाहीतर मग तुम्हाला बी गोळ्या घालील. राव मड शेजारी ठेवून पत्त्या खेळायला आम्ही काय मसनजोगी आहे का? गाण्या कुठं आहे? काय की गावाकडे गेला असन त्यो. पोलीस गावात आले. गाणा मटकेवाला वाटच बघत होता. पिस्तूल मोहरं टाकत म्हणला,
ए घ्या साहेब. आणि या तुमच्या चांग्या हवालदाराला नीट वागाय सांगा, नाहीतर त्याच्यासाठी हे पिस्तूल मला पाळवायला लागन. त्याला वाटत असेल मला काय कळत नाही, पण मला सगळं कळतं. तान्या रखेलीजवळ थांबला होता गोडछेवाडीत. रोज जागा बदलायचा तो. मीच ग्वाड बोलून त्याला जुगाराच्या अड्ड्यावर आणला, जाग्यावर मारला. फकस्त एक गोळी नाशिवली. साहेब, पूर्वीचा मी फौजी आहे. ॲम्युनिशनचं महत्त्व कळतं मला. एक बुलेट देश वाचवू शकते. याला गाडीत घाला रे. साहेब, पोरीची गाड घ्यायची होती. ती सुखी, मी सुखी. पोरीच्या गळ्यात पडून तो रडला. शांतपणे पोलीस गाडीत जाऊन बसला. भानाला मोठ्यानं म्हणाला, जावय बाप्पू, नातू झाल्यावर बारशाला बोलवा, येईन मी. सुखात राहा. मास्तर, जयशिंगा, ध्यान ठेवा रे माझ्या लेखीव. छावणी उठली. पोलिसांना घेऊन गाडी पळाली. तेवढ्या गर्दीतनंही पटकेवाला हात हलवत राहिला. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात प्राध्यापक व बोधे लिखित कादंबरी बदला. ही कादंबरी कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. ही कादंबरी आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा. आणि तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. शेजारचं घंटीचं चिन्ह बेल आयकॉन तेही प्रेस करा. तुमच्या मित्रपरिवाराला, कथाप्रेमींना दीपक रेगे कथाकथन चॅनल सबस्क्राईब करायची विनंती माझ्यातर्फे करा. आत्ता वरती जो माझा फोटो दिसतो, या फोटोला क्लिक केलं की चॅनल सबस्क्राईब होतं हे लक्षात घ्या. भेटूयात अशाच उत्तम कथा कादंबरीसह दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार श्रोते हो.